हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला, आज इथे झालेलं आहे आमच्याकडे रात्रभर लाईट नाही आहे. म्हणजे थोडा वेळ येते जाते आणि त्याच्यात सकाळी असाच प्रॉब्लेम झाला लाईटचा. खूप गोंधळ घातला. त्याच्यात मिश्काला झोप आलेली, तर तिला मी आंघोळ वगैरे घालून सकाळी 10 वाजता झोपवलं तिला. त्याच्यानंतर आज गुरुवार होता, तर आज स्वामींचा मस्त अभिषेक करायचा होता मला. तर मग मंदिर पूर्ण क्लीन करून घेतलं आणि इकडे मस्तपैकी मी गाणे लावले होते आणि त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक करून घेतला आणि माझं मंदिर बघा मी मस्त स्वच्छ साफ करून घेतलं. त्याच्यानंतर दुपारी आज एंजलला सुट्टी होती स्कूलला, आज तिचा पेपर नव्हता. तर तिने अगोदरच सांगून ठेवलेलं तिची सुट्टी होती तेव्हाच की आज तिला खिचडी आणि चटणी खायची होती. एकदा तुम्ही ट्राय करून बघा नक्की, खूप मस्त लागते. सफेद खिचडी आणि खोबऱ्याची चटणी मी असं दुपारी बनवलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी पावभाजीचा बेत केला होता आणि आज मला जायचं होतं. मठात जाणं पॉसिबल होत नाही कारण भरपूर लांब आहे. त्याच्यामुळे मग दत्त मंदिरातच मी जाते दर गुरुवारी. आणि एंजलला ट्युशनला पाठवलेलं, तिथूनच तिला मी घेतलं आणि आम्ही तिघे गेलेलो मंदिरात. आज तिचे पप्पा काही येऊ शकले नाही कारण ते बाहेर गेलेले भाड्यावरती. तर आम्हाला तेवढं लांब चालत जावं लागलं दोघींना घेऊन. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी दर्शन केलं आणि मग इथे घरी पोहोचले. पाव येता येता घेऊन आलेले कारण पाव नव्हते आणले. चला, तर मग आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.